आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दुहेरी हत्याकांडाने सुरगाणा तालुका हादरला। माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना। वयोवृद्ध दाम्पत्याचा कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना सुरगाणा तालुक्यातील केडुणे गावात मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली। सकाळी याबाबत खबर पसरताच या दुहेरी हत्याकांडाने तालुक्यात खळबळ उडाली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत वृद्ध पती सखाराम धोंडू गावित आणि पत्नी बायजाबाई सखाराम गावित राहणार केडुणे येथील राहतेघरात नेहमीप्रमाणे झोपले होते। मंगळवारी रात्री 12 वाजेच्या दरम्यान पती पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। गावापासून घर थोड्या अंतरावर असल्याने आरडाओरड अथवा किंकाळी कोणालाही ऐकू आली नाही। सकाळी मयताचा मित्र सखाराम हा आज गावात दिसून येत नाही, याचा तपास करण्यासाठी घरी गेला असता दोघेही रक्ताच्या थारोड्यात निपचित पडल्याने प्रथमदर्शनीच्या लक्षात आले। ही घटना गावात सकाळी सर्वत्र पसरली। घटनेची माहिती पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना दिली। माहिती मिळताच सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर, हवालदार शिवराम गायकवाड, गणेश आव्हाड, मनोज चव्हाण, गणेश चव्हाण आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली। या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी मयताचा नातू देविदास आणि नातसून वनिता यांच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली असता दोघांनी हत्येची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। दरम्यान ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय अधिकारी ब्रह्मदेव शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी येथे येऊन घटनेबाबत माहिती घेतली। घटनेचे कारण पूर्णतः समोर आले नसले तरी दोघेही मद्य पिऊन दररोज शिवीगाळ करत असत, त्यामुळे रोजच्या कटकटीला कंटाळून संतापाच्या भरात नातू देविदास रघुनाथ गावित आणि पत्नी वनिता देविदास गावित यांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले। तथापि हे कारण पुरेसे समर्थनीय नसल्याची नागरिकांमधून दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे। खऱ्या कारणाचा शोध पोलिसांनी घेऊन सत्य उजेडात आणावे अशी मागणी होत आहे। गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। अधिक तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे करीत आहेत। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी।